माझ्या अंगणवाडी सेविका मदतनीस भगिनीनो, मी परत वसीमाताई तुमच्या हक्काच्या चॅनलवर, अंगणवाडी ताईच्या चॅनलवर नवीन नवीन घडामोडी, जी सत्य माहिती आहे ती मी तुम्हाला देत असते. कुठली बनावटी माहिती देऊन मी तुम्हाला कधीच खोट्या बातम्या देत नाही. आणि माझं ह्या चॅनलवर, वसीमा यूट्यूब काजी चॅनलवर बोलायचं एकच उद्देश असतं की माझ्या मैत्रिणी ज्या आशेने यूट्यूबचे व्हिडिओ बघतात त्यांना खरी माहिती भेटावी. आणि तुम्हाला माहितीच आहे सध्या परिस्थिती काय चाललेली आहे, कुठं युद्ध आणि कुठं तुटवडा. तर तुम्हाला चाललं आहे बायकांना स्वयंपाक करायला गॅस नाही, बघा अंगणवाडीच्या मुलांची काय दैना चालली आहे सगळीकडे. तुम्ही कसे आहात, सगळे सुरक्षित आहात का? महागाई वाढली त्याची फटकार आपल्याला तर पडतच आहे, पण अंगणवाडीत काय परिस्थिती आहे, गॅस आहे का मुलांच्या खाऊसाठी वगैरे. हे बघा, आधी बाळगोपाळांना आपल्या अंगणवाडीतल्या आणि स्वतःवर लक्ष द्यायचं, सगळं ऑटोमॅटिक चांगलं होतं. नवीन नवीन येणाऱ्या भगिनींनो पटकन सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही बघत जा. मधूनच व्हिडिओ बघून प्रश्नांची उत्तरं द्यायला मग अवघड होतं, कारण तुम्ही 2-3 मिनटाचा व्हिडिओ बघितला आणि मग तुम्ही कमेंट केल्यावर कसं तुम्हाला समजणार. म्हणून शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ आवडल्यास तुम्ही लाईक करत जा, पण कमेंट करत जा मला माझ्या चुका त्रुटी. कारण हे बघा, तुम्हाला आणि मला तेवढंच अभ्यास आहे, पण मला तुमच्याशी संवाद साधायचा असतो. मला बोलल्यावर माझ्या आठवड्याचं मन मोकळं होतं. हे बघ, कामाने सगळेच आपण परेशान आहेत का? ते FRS काय साधी गोष्ट आहे का? एका बाईकडे 3-3 तास बसायचं आणि वरून ग्रुपवर मेसेज, FRS केलं का नाही, 100% दाखवत नाही, असं झालं तसं झालं, हे झालं ते झालं, सुरूच असतं ते बघा. ते आहे ना, आकाशवाणी भकास केंद्र समजायचं. ती मॅडमचे मेसेज इग्नोर करायचं. 2 तास अवघड पेपर येतो, बसून येतो, जे आलं ते लिहायचं, नाहीतर पेपर देऊन उठून येतो. आयुष्याचा प्रश्न असतो. हे तर काय कुणी नोकरीवरून काढू शकत नाही आपल्याला, कारण कुणी लावलेलं नाही आपल्याला. म्हणून एवढं जास्त घाबरून जायचं नाही. माझ्या भगिनी काही खूप घाबरतात. कशाला एवढं घाबरता हो? काय आहे, कुणी लावलं आहे तुम्हाला नोकरीवर तर काढणार आहे तुम्हाला. आपण माहिती मानधनी आहोत, आपल्याला कुणी काढू शकत नाही. सुपरवायझरची नोकरी महत्त्वाची, त्यांना काढतील, आपल्याला नाही. मी चुकली म्हणजे माझी सुपरवायझर चुकली म्हणजे CDPO चुकली. सगळी ही साखळी चालणारच आहे. तर असं चालत असतं, ढकलाढकली. काय झालं की लाभार्थ्यावर सरळ लोक ढकलून देतात. तर म्हणून एवढं घाबरू नका, आजारी होऊ नका. आज तायांनो, मी तुम्हाला खूप महत्त्वाची माहिती सांगणार आहे. काही लोक मला म्हणतात उगाच बडबड करू नको, महत्त्वाचं बोल, असं तसं. पैसा अकाउंटला आला हेच फक्त महत्त्वाचं वाटत असेल तर ज्यांनी पैसे 50,000 महिना सुरू केला आहे त्यांचा चॅनल बघा, कारण असं काही झालेलं नाही. म्हणून मी खोटी बातमी देणार नाही आणि मी कुठं जाऊन तुमचं काय करू शकत नाही तायांनो. मी फक्त तुम्हाला माहिती देऊ शकते आणि मला जी माहिती मिळाली ती मी तुम्हाला फक्त शेअर करते. कारण हे बघा, माझ्या अंगणवाडीचा वेळ आहे. त्या अंगणवाडीच्या वेळात मला मुलांबरोबर बसायला, अंगणवाडीची कामं करायला, लोकांना मदत करायला आवडतं. उगाच कुठंतरी मंत्र्याच्या दारात जाऊन बसायला मला आवडत नाही. मी शिष्टमंडळात गेलेले तर तिथं एवढं डिटेलमध्ये संभाषण होत नाही. हे जर कोण बोलत असाल ना, आम्ही जाऊन भेटून आलो आणि एकदम डिटेल बोललो, असं तसं, असं काय होत नसतं तयारनं. आम्ही दिल्लीला राहुल गांधीजीकडे गेलो होतो, तेव्हा आमच्याकडे 30-35 पानाचं ते निवेदन होतं. त्याच्यामधलं फक्त 8 मिनटं आमच्याशी ते बोलले. तर एवढं कोण काय त्यांना वेळ नाही. आपल्यासारखे हजारो प्रॉब्लेम आहेत त्यांना. ते आपल्यामध्ये आताचमध्ये आपले खूप प्रॉब्लेम आहेत, तर मंत्र्यासाठी आपला एकच प्रॉब्लेम, अंगणवाडीचा प्रॉब्लेम असा धरला जातो. म्हणून एवढं डिटेलमध्ये कोणी बोलत नाही. जे बोलतात आधी बोलत होते, तिथे गेले, भेटले, व्हिडिओ आणावा, फोटो आणावे. मग त्यांनी पण आणायचं होतं ना, काय बोलले व्हिडिओ, आम्हाला काय माहिती काय बोलले. कारण जे कायदा आहे, नियम आहे, त्या नियमाप्रमाणेच चालावं लागतं. असं कुठं ते गावात आहे बघा, एक म्हण आहे, हसायला पण येईल तुम्हाला. माझ्या बाजूच्या काकू बोलायच्या, अवची धुतलं आणि चिपट्यात मुतलं. तर तसली म्हण आहे बघा. तर त्या म्हणीप्रमाणे कोण वागत असेल तर काय नसतं ते. मला त्याच्यावर जोपर्यंत एक्स क्रेडिट अकाउंट
एवढं येत नाही ना, मला विश्वास होत नाही. कारण सरकारचा अंगणवाडी ताईवर खूप विश्वास आहे, पण अंगणवाडी ताईचा 1%सुद्धा सरकारवर, शासनावर विश्वास राहिलेला नाही. किती मागण्या पेंडिंग आहेत बघा. आमच्या संघटनेनं जी मागणी घेतलेली आहे शासकीय दर्जाची, आणि त्याची केस तुझा मुंबई, नाशिक, इकडे ठाणे 5-6 जागी केस टाकलेली आहे आणि ती केस चाललेली आहे. लवकरच जर आपण केस जिंकलो तर आपल्याला शासकीय दर्जा भेटणार आहे. तर हा एक मुद्दा आम्ही घेऊन चाललेला आहे. बाकीचे मुद्दे घेऊन फायदाच आहे म्हणा, पण मेन मुद्दा आहे हे झालं. शासकीय दर्जा भेटला, वेतन श्रेणीत आपण गेलो की सगळंच होणार. आणि आता जी प्रणाली स्पर्श प्रणाली आलेली आहे त्याप्रमाणे आपल्याला मानधन येणार आहे. तर त्याचा एक आपल्याला एक फायदा होणार आहे की आपल्याला एक रकमी एकत्र मानधन येईल पूर्ण. म्हणजे केंद्राचं आणि राज्याचं एकत्र येणं. आधी कसं राज्याचं यायचं मग केंद्राचं यायचं, तर तसं न होता एकत्र एक रकमी आपल्याला पूर्ण वेतन येणार आहे आणि ते लवकरात लवकर येणार असं सांगितलं बरं का. नाहीतर म्हणे तुम्ही सांगत होता की मानधन येईन मग आलं नाही, हे नाही ते नाही, असं नाही. काही काही का गोष्टी असतील अशा. हे बघा, मला वाटतं ह्यांनी आपलं मानधन का थांबावं. आता त्यांना स्पर्श प्रणालीप्रमाणे मानधन पाठवायचं आहे आपल्याला एक रकमी, तर सगळ्यांचे पेपर एकत्र झाल्याशिवाय ते पाठवू शकत नाही असं बोलतात. तर आधी कसे CBचे ह्याचे त्याचे पैसे CDFच्या अकाउंटला पाठवायचे आणि ती काढून आपल्याला मग ट्रान्सफर करायचे. आणि आम्ही लाईन लावून पगार घ्यायला, मानधन घ्यायला सुद्धा जात होतो. जेव्हा 900 पगार होता, 1400 होता, तेव्हा आपल्याला कॅश भेटायचा. तर तसं एकत्र मागवावं ती स्पर्श प्रणाली तुम्ही 2 वर्षापर्यंत करा ना. आणि आमच्या सेविका मदतनीस आम्ही लाईन लावून घ्यायला तयार आहेत ना, मग आम्हाला कॅश द्या, आमच्याकडून लेखी घ्या. हे काय नाटकं लावलेत हे बघा, ही सगळी नाटकं आहेत. एकतर सरकारकडे पैसा नाही, लाडल्या बहिणी त्यांच्यामुळं सगळा अकाउंट ह्यांचा रिकामा झाला आहे. आता ह्यांचं मतदान संपलं आहे, हळूहळू लाडक्या बहिणीसुद्धा संपत आहेत, हळूहळू कमी होत आहेत काहीतरी इकडून तिकडं. आता तुम्ही सांगा, जेवढ्या लाडक्या बहिणींना ह्यांनी अपात्र केले तेवढे मतदानसुद्धा ह्यांचे कमी व्हायला पाहिजे ना. मग हे सरकार घरी बसन का नाही. पण असं नाही आहे. आता काय बोलते, सरली गरज आता ते त्यांच्याप्रमाणे घेत आहेत. तर तुम्हाला मतदान करताना हे आठवलं नाही का, KYC करावी, मगच मतदान घ्यावं, मगच त्या महिलाला पैसे द्यावे मतदानानंतर. अधिकाच पाठवले कशी अंदाधुंदी. आणि आमच्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी तर चुकीचे फॉर्म भरले नाही, मग तो आपल्याला भीती नाही. तर माझं असंच म्हणणं आहे की द्यायचं असलं ना कसंही देतं माणूस, आणि निमित्त करायचं असलं तर काहीतरी. हे काय निमित्त आहे स्पर्श प्रणाली नाही झाली म्हणून मानधन नाही आलं केंद्राचं. अरे द्या ना आम्हाला कॅश, आम्ही घ्यायला तयार आहोत, आमच्याकडून सह्या घ्या आणि मग एकत्र येणार. म्हणजे आता कसं झालं आहे, आपलं ह्यांनी लक्ष मानधनवाढीकडे किंवा वेतन श्रेणीकडे, शासकीय दर्जाकडे जाऊच नाही. आता फक्त बायका काय बोलतात ग्रुपमध्ये, राहिलेलं मानधन कधी येणार ताई, राहिलेलं मानधन कधी येणार ताई. म्हणजे आपली अवस्था अशी केली आहे की जगणं, जिवंत राहणं आणि 2 वेळचा घास खाणं हेच महत्त्वाचं वाटावं, अशी अवस्था करून सोडलेली आहे. आता महिला बोलत नाहीत वेतन श्रेणीत कधी जाणार, शासकीय दर्जा कधी भेटणार हो ताई, आपल्याला पगारवाढ कधी होणार, असं बोलतच नाही. राहिलेला पगार कधी येणार, मला भत्ता का नाही आला, मला भत्ता का नाही, 2च गोष्टी बोलतात. आणि त्यांनी 2 गोष्टीत आपल्याला अडकून ठेवलं आहे, हे समजून घ्या. हा मुद्दा वळतात बघा. कधीही विकासाची गोष्ट आली तरी सरकारची लोक काहीतरी धर्माचा मुद्दा आणून भांडणं लागली की त्यांना आपलं काम करून घेतात. तसंच आपल्याला सुद्धा करतात का काय अशी भीती आहे. पण आपण आपल्या मुद्द्यावर ठाम राहायचं आहे. उन्हामुळे ताणामुळे महिलांची परेशानी होणी म्हणून मोर्चा कॅन्सल झालेला आहे. आणि मिटिंगमध्ये बोलणं झालं, 5 मिनिट मंत्री बोलत असतात, त्याच्यापेक्षा जास्ती बोलत नसतात. ते पण आपल्याला 10 मिनिटं 15 मिनिटं वाचून सगळं दाखवावं लागतं. त्यांच्याकडे वेळ नसते आणि त्यांना एवढी घाई असते, एवढी त्यांच्याकडे काम असतात. तर निवांत गप्पा मारायला ती काय मास्टरवरची मैत्रीण नाही आहे आदितीताई तटकरे, उगाच काहीतरी असल्या गोष्टीवर माझा विश्वास नाही. पण आपण सगळे संघटित व्हायचं, एकत्र व्हायचं आणि काहीतरी चांगला मोठा लढा द्यावा. कुणी जा पुढं, पण काय तसं नाही पाहिजे. आधे इधर आओ, आधे उधर जाओ, आधे मेरे पीछे आओ, असं नाही पाहिजे. सगळे एकत्र झाले पाहिजे. असू दे किती संघटना आहेत, त्यांनी एकत्र व्हा, तुमचे वैर बाजूला ठेवा, पण आमच्या अंगणवाडी कर्मचाऱ्याचं काम करा. आणि एका संघटनेने एक ठोस मुद्दा घ्या.
बरोबर ना. 550 संघटना, ज्याला वाटलं 500 महिला घेतला संघटना काढली, 500 महिला घेतला संघटना काढली. अरे काय चालवलं हे. ते नुसतं कोण केस टाकतंय, कोण मागं घेतंय, कोण काय करतंय, ह्या सगळ्यामुळे. आणि त्याच्यामध्ये आपण सामील आहेत ना. आपल्याशिवाय कोणती संघटना बनणार नाही. तर विचार करावा की मी कोणत्या संघटनेची सभासद राहावी आणि मला कोणत्या संघटनेबरोबर जायचं आणि मी कोणत्या संघटनेत आहे. पण कुठेही तुम्ही संघटनेचे सभासद राहा. कधीकधी सरकारची लोकं, CDPO अधिकारीसुद्धा बोलतात की संघटनेने आवाज उचलावा, त्यांना तेव्हा संघटना लागते. योजनाबाह्य कामं असली तर रिक्वेस्ट करतात, अहो जर आवाज उचला, ही कामं नको, मग आपल्या अंगणवाडीची कसं होतील. म्हणजे संघटना महत्त्वाची आहे, तेवढंच आहे. आणि दुसरं मला कुणीतरी मेसेज पाठवला आहे, संघटना मॅनेज झाली वाटतं. एवढी भीती आहे का संघटना मॅनेज होतात आणि संघटनेचं सरकार ऐकतं. मग तुमच्यासारख्या मूर्खाने तर ऐकायलाच पाहिजे ना मग संघटनाच्या लोकांचं. अरे सरकार ऐकतंय, शासन ऐकतंय. जर अकाउंटला त्यांनी मानधनवाढ किंवा वेतन श्रेणी दिली आणि आम्हाला 35,000 आणि मदतनीसला 25,000 टाकले, तर संघटना बोलली नाही नाही नाही, ते पैसे परत घ्या, आमच्या भगिनींना देऊ नका. अरे सोडा, आम्ही चांगले 25 वर्ष आता माझ्या नोकरीला झालेत. सगळं माहिती आहे आम्हाला, कुठं काय चाललं आहे, कोण काय करतं आहे, काय नाही. बड्या बड्या बाता आणि मागून लाता, हे सगळ्या गोष्टी. ती कोणतीही संघटना असू द्या, कोणते अधिकारी असू द्या, खरं बोलायला ही वसीमा घाबरत नाही, कुणाला भीत नाही, कारण कुणाचं खात नाही. बाळगोपाळांना बसून 2 तास त्यांच्याबरोबर वेळ घालवते. ते फेस कॅप्चर झालं तर झालं, नाही झालं तर नाही झालं. आणि ते जे बुटकी पोरं, मी काय त्यांचं वजन वाढवून दाखवणार नाही त्या भत्त्यासाठी. चुलीत गेला तो भत्ता, चूल पेटावरच लागायला लागली आता. म्हणून चुलीत जाऊ द्या, मला काही गरज नाही त्याची. त्या पोरांचे 4 आशीर्वाद पाहिजेत मला. त्या माझ्या 4 बाळा बुटके आहेत, त्यांच्यावरून 500-500 रुपये ओवाळणी टाकली मी, फेकून दिले ते पैसे. सोडा, ती पोरं 4 चांगली झाली मोठी आणि मला येऊन बोलले, टीचर मैं डॉक्टर बन गया, ऑफिसर बन गया. मला ते लाखो रुपये मिळाल्यासारखं आहे. मी नेहमी मुलांवर लक्ष दिलेलं आहे. आता माझ्या अंगणवाडीतली मुले तुम्हाला सांगू, जेव्हा मी अंगणवाडीत लागले होते तेव्हा 3-3, 2.5 वर्षाची पोरं आता 27, 28 वर्षाची झालेत. भेटतात हो मला रस्त्यात. काही पोरं तर मिडल काढून गळ्यात घालतात. तो लाखो करोडाचा आनंद आहे, तीच माझी चेहऱ्यावर चमक आहे. म्हणून मला ते तसलं काय वॉशिंग पावडर, निरमा बिरमा लावावं लागत नाही तोंडाला. तसलं तेलही चालतं, फेअर अँड लवली, ते सगळं काय नाही करावं लागत. कारण मी बाळगोपाळांमध्ये, लहान मुलांमध्ये बसते, त्यांचा आशीर्वाद घेते. तुम्ही पण घ्या, खूप समाधानी राहा. रात्री मस्त झोप येणार. गोळ्या खाऊन लोकांना झोप येत नाही, तुम्ही बगर गोळीचं झोपणार. हे बघा, जीवनात महत्त्व किती गोष्टीवर द्यायचं, जी मी देते. स्वतःची तब्येत, आपल्या अंगणवाडीच्या मुलांची, घरच्या मुलांची आणि घरच्या लोकांची तब्येत, आणि मैत्रिणीचा आशीर्वाद. नाहीतर एक मास्टरवर एक असतेच बघा, ती बाई, ती 4-5 दिवसाला एकदा येते. त्या मॅडमची तिला नाव ठेवायचं मंत्रादासी. तिचं नावच ठेवलेलं आहे मी. ते मास्टरवरची बाई असते ती मंत्रादासी. तिच्यामुळं रामायण घडलं, राम वनवासाला गेला त्या मंत्रादासीमुळं. तर तशी एकदा अशी असते. मग ती मॅडमच्या कानात फुकते, डोडाडाडाडाडाडाडा. मग मॅडम त्या बाकीच्या बायांच्या मागं लागते. आत्ता मी एक व्हिडिओ बघितला, मला खूप वाईट वाटलं होतं यांना. आपल्या महिला उन्हात त्या बेबी किट वगैरे उचलून घेऊन जातात. पण त्याचं एक गोष्ट कशी आहे माहिती आहे का, ती एक मास्टरवरची मंत्रादासी असते ना, ती काय करते, आठवड्यातून 1-2दा येते, मॅडमच्या पुढ्यात करते, त्या पोषण ट्रॅकरची सगळी बटणं दाबते. बुटकी पोरं कशी लांब करते तिलाच माहिती, मान ओढते, पाय ओढते, काय 4 किलो वजन वाढवून दाखवते. मग तिला भत्ता येतो. मग तिच्याकडे ते पैसे असतात उरलेले, आणि तिचे CL पण तिला कापल्या जात नाहीत, कारण ती चमचागिरीमध्ये असते. तर मग ती काय करते, भाडं लावून स्वतःचं ते बेबी किट वगैरे सामान घेऊन येते. आमच्याकडं काय होतं तसं मी म्हणते, मुंबईला कसं आहे ना, जवळजवळ अंगणवाड्या आहेत. ह्या गल्लीत माझी अंगणवाडी की दुसऱ्या गल्लीत दुसरीची. आम्ही फक्त 10 मिनटात 25 अंगणवाड्या फिरू शकतो, एवढ्या जवळ अंगणवाड्या आहेत झोपडपट्टीमध्ये. तर तिथं काय होतं, त्या शाण्याबाईनं आता सामान आणलं ऑफिसमधून. मग त्या एरियात तिनं वाटले बेबी किट. आता मी जिद्दीमध्ये बसले, नाही सामान इथे पोहोचवलं पाहिजे, मी नाही जाणार घ्यायला. तर माझ्या एरियातल्या बायका आणून, ते बाजूवाल्या बाईनं, अंगणवाड्या ताईनं आणून दिलं, तुम्ही का नाही आणत, असं बोंबलतात नावाने ठोठं चुना घालून.
कारण आधीच तर त्यांना काय भेटत नाही, त्यांचे फोटो घ्यायला जातात. मला एक बाई काय म्हणली माहिती का, माझी मान घरी घेऊन जा मुंडकं आणि तू फेस कॅप्चर करून घेऊन ये म्हणले. एवढं बायका कंटाळतात. मग त्या येऊन बोलतात बाजूवाल्या बाईनी आणले, बेबी किट आणलं, तुम्ही का नाही आणलं. मग आम्हाला मजबूर होऊन जावं लागतं आणि आणावं लागतं त्या लाभार्थ्यासाठी. मग ह्याच्यामध्ये आता दिल्यात पत्रकं वगैरे की अंगणवाडीत पोस्ट करावं सामान, हे बरोबर आहे. उन्हातानात महिलांनी सामान उचलावं आणि हे महाराष्ट्रात बेटी बचाव बेटी पढाओ योजना ह्यांना चालवावी. ह्यांना काय समजतं का नाही माहीत नाही. आता आमच्या रमजान 8-10 दिवसात संपतील, चालू आहेत. तर त्याच्यानंतर जोमाने अजून मी कामाला लागणार आहे. आता तर आहे तुमच्याशी संवाद साधणार आहे. व्हिडिओ करायचं एकच तात्पर्य असतं की मला शनिवारी तुमच्याशी मन मोकळं करून बोलायचं असतं. तुम्ही पण मला कमेंटमध्ये भरभरून प्रेम देता आणि मी ते प्रेमाचं प्रत्येक शनिवारी उत्तर देते, बरं का त्यानं. आता मी तुम्हाला झालं, आता फेस कॅप्चर झाला. हां, आता ती एक डोक्याला ताप आला आहे, ती आशाने फेटाळू द्या, त्यांनी चांगलं केलं. आपल्याला त्यांच्याविषयी का नाही, आपल्याला दिली मातृवंदना. आता मातृवंदनाचं कसं होतं आहे, ते 9 महिन्याचं बाळ होण्याच्या आतमध्ये आपल्याला भरायचं आहे फॉर्म, बरोबर. तसं तर माझ्याकडे 3री-4थी डिलिव्हरी आहे. 2 पोरावर थांबतात का लोक? इथे पोरं, झोपडपट्टीच्या लोकांना 5-5, 6-6 पोरं असतात. त्यांना काय बोलतोय, हमारे बच्चे हमारी दौलत आहे. आता काय करायचं, त्यांची दौलत आता 3री-4थी आणि तिचा कसा फॉर्म भरायचा. मग ती पहिलं बाळ आहे, गरोदर आहे बाई, तर ते आमचं मातृवंदनाचं ॲप चालत नाही. आधी तर त्यांचं ॲप चालत नाही, आरोग्य केंद्राचा RCH नंबर द्यायचा असतं. कसा तरी त्यांचा ॲप सुरू झाला, त्यांनी नंबर दिला, तर आमचा ॲप चालत नाही. त्या गोंधळात त्या बाईचं वेळ निघून जाते. मूल 9 वर्षाचं असंपर्यंत त्याचं फॉर्म भरायचं आहे. 9 महिन्याचं बाळ झालं, मग 12 महिन्याचं झालं, 11 महिन्याचं झालं, तर तिचा फॉर्म जात नाही. आणि समजा दुसरी डिलिव्हरी व्हायच्या आधी तिचा पहिलीचा आपण फॉर्म भरला, तर तिचं पण RCH नंबर वगैरे घेऊस तर तिची वेळ निघून जाते. मग त्या बाया म्हणतात तुम्ही काय करता, तुम्ही फॉर्म भरत नाही. अरे तुम्ही एकदा डिक्लेअर केलं ना, हे गरोदर महिलांना आणि स्तनदा मातांना पैसे द्यायच्यात, मग तिच्यासाठी एवढा क्रायटेरिया कशाला ठेवता, हेच नाही समजत. मग म्हणून त्याच्यासाठी आयडिया लावायची. ते RCH बाळाच्या आईचं कार्ड असतं ना, त्याच्यावर RCH नंबर लिहायचा, स्कॅन करून पाठवून टाकायचा. त्याची वाट बघत नाही बसायचं. आपल्या महिला आहेत, आपण डोळ्यांनी रोज बघतो, मग लाभ मिळतो तर भेटू द्या. आणि लाडक्या बहिणी पात्र अपात्र KYC करायला जाऊ नका. फक्त तोंडाने गोड बोला, आपले लाभार्थी आहेत म्हणायचं आम्ही नाही करत. तुम्हाला हा 181 हा हेल्पलाईन नंबर आहे लाडक्या बहिणीचा, तो नंबर द्या. किती? 181. याच्यावर फोन करा तुम्ही, म्हणावं त्यांना, टोल फ्री नंबर आहे आणि तुमचं काय प्रॉब्लेम आहे ते बघा. त्याच्यामध्ये जी आता KYCची पडताळणी चालली, ते 31 तारखेपर्यंत जर कुणी चुकीची KYC केली असेल तर त्यांची पडताळणी चाललेली आहे. सगळ्यांची नाही चाललेली. उठा आणि या फॉर्म भरा. लोकांना नाही समजत हो, लाडकी बहन का फॉर्म चालू हुआ, KYC करे, सगळं कुछ भी करेंगे. अंगणवाडी सेविका, अंगणवाडी ताई, अंगणवाडी साई. पैसे देताना ह्यांना आपल्या बायकाला द्यायची घाई आणि कामं करून घेताना आम्ही. आणि कसं करतात, बायकांकडून बायकालाच अन्याय करतात. आता मंत्री कोण? महिला. मग CD पण महिला आहेत, मुख्य सेविका महिला, सेविका महिला, मग ते बाजूला आशा वर्कर ताई महिला, सगळ्या CHV महिला. महिलांकडून महिलांनाच दिवस रात्र महिनाभर भांडणं लावायची. जिथं पैसे आले तिथं पुरुष हजर. म्हणून मी म्हणते, सावित्री घरोघरी आली पण ज्योतिबाचा शोध अजून जारीच आहे. आणि ती मंत्राबाई मास्टरवरली असते ना, सामान घेऊन येते, झोडा तिला एक दिवस धरून. आपले असले तरी काय झालं, शेवटी तिला मंत्रादाशीला कशी जागा दाखवली होती. तिचा अंत येणार आहे. पण असल्या बायकामुळे खूप महिलांना त्रास होतो. काय तिची प्रॉब्लेम असेल ग, तुझी मैत्रीण आहे, थोडी उशीर आली असेल, काहीतरी झाले असेल, काय तिला 50,000 पगार आहे तर तू माझ्या लागली. सगळं आपल्यासाठीच आहे. स्पर्श प्रणाली, फेस कॅप्चर, मोबाईलचं लोकेशन. ते सरकार म्हणतं अंगणवाडी ताईंवर खूप विश्वास आहे. आणि मग विश्वास आहेत म्हणून फोकेशन आणि काय सोन्याची बिस्किटं देतात त्या पालकाला. अरे जे आमदार, खासदार, नगरसेवक, तुमचे ते सगळे मंत्री
त्यांचा फेस कॅप्चर आणि फोटो घ्या, ते कधीही जातील पळून कुठंतरी. आम्ही कुठं जाणार आहे, त्यांना आमचे लाभार्थी कुठं जाणार. गोरगरिबाला तसलं ते पावडर देऊन त्यांचा फेस कॅप्चर घ्यायचा, तो पण द्यायचा 2 महिन्याचा एकदा, आणि प्रत्येक महिन्याला त्यांना मेसेज येतो. मग येतात ते मोबाईल घेऊन बोंबलत आमच्याकडे, बघा 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 बघा, असं झालं, असं तसं झालं तसं. मग काहीतरी आपल्याला खोटं बोलावं लागतं, नाहीतरी समजून सांगावं लागतं. समजून सांगायला गेलं तर ते अंगावरच येतात. म्हणून नाही नाही, सरकारचे मेसेज आहे, अच्छा रहता है, कोई भी काम में आगे, म्हणून असं काहीतरी समजावं लागतं. काय करायचं आपण? अहो, लोक एडी नाहीत, लोक खूप हुशार आहेत. आपण आज बोललो, लोक त्याच्या पुढे असतात. म्हणून हे सगळं ह्यांना समजायला पाहिजे की कसं राहावं, कसं. अरे तुम्ही 5 किलो धान्य देत होतं, 5 किलोमध्ये 1 किलो खडे टाकत होतो, ते तरी वेचून खायचे, पण ती पावडर विवडर कशी खाणार आहे? आणि मे महिन्याची सुट्टी द्यावी ह्यांनी. पण त्याच्यावर जेव्हा आम्ही एकदा शिष्टमंडळात गेले होते, तेव्हा माझ्यासमोर बोलणं झालं होतं की मुलांचं मे महिन्यात काय होतं, खेळतात आणि जास्ती उकाडा असतो म्हणून वजन कमी होतं. तर मग ते खात नाहीत घरात, पण उकाड्यामुळे बघा आपल्याला पण जेव वाटत नाही. तर मग ते लोक काय करतात, मुलं खातील खिचडी वगैरे. तर गावची मुलं इकडं आली, इकडची तिकडं गेली, तिकडची, तर सगळी मुलं कशी तरी कवर व्हावी. शक्यतो मुलं अंगणवाडीत राहत नाहीत, आजीकडे इकडे तिकडे सुट्टी असते, फिरायला गेलेले असतात. मोठी मुलं जाणार फिरायला, आणि छोटं बाळाला सुट्टी नाही, त्याला अंगणवाडीत बसून बायांनी जायचं का फिरायला? आता तशी व्यवस्था करावी लागेल त्या मुलांची, झोपायची पण तिथंच. 1 महिना पूर्ण मेचा तिथंच पोरं झोपवायची, तिथंच ठेवायची, असं काहीतरी करावं लागेल. अरे देऊन टाका ना सरळ 1 महिन्याची सुट्टी, सुक्का खाऊ द्या आणि करू द्या आम्हाला पण 1 महिना आराम. पण तसं नाही, तर ठेकेदारांची खिशे भरण्यासाठी ही सगळी स्कीम असते. मग त्यांना स्वयंपाक करणारी उपाशी मरते. अरे तिला पण द्या 1 महिन्याचा पगार, त्या अंगणवाडी ताईला द्या, सगळ्याला द्या. कोणतं तुमचं कमी भीक लागली तुम्हाला? एवढं वाटतं लाडक्या बहिणीला. आमदार खासदाराचे बघा, त्यांच्या पैसे त्यांना किती येतात, निधी किती असतो आणि वेगळा खर्च किती त्यांना. हा कोटा, ता कोटा, तो कोटा, म्हणून होरी मरतात ते 15 दिवस येड्यासारखे पाया पडत फिरतात. सत्तेवर बसायला, खुर्चीवर बसायला एवढी सगळी मजा भेटते, आणि आपल्यासारख्यांना कामं करावी लागतात. तर जे आपलं काम आहे तेच करायचं, योजनाबाह्य कामाला करायचं नाही. आणि फेस कॅप्चर आरामात करायचा, वजनं पण आरामात भरत जा. भत्ता ज्यांना यायचो त्यांनाच येतो, कामाचं आणि त्या भत्त्याचं काही घेणं देणं नाही असं मला वाटतं. कारण मी जेव्हापासून काम करते मला कधीच भत्ता आला नाही. कारण माझी ती बुटकी पोरं असं ती खूप गोड चांगली दिसतात, मला आवडतात ती पोरं. त्यांचा मी इलाज करणार, आणि ती मोठी होतील, येतील नंतर अजून दुसरी पोरं, अजून 4 बुटके होऊ दे, मला काय फरक नाही पडणार. नाही तर नाही आला भत्ता, मरू द्या तिकडं. आता हा विषय झाला. आता अजून कोणता विषय राहिलेला आहे तुम्ही मला आठवण करून द्यायचा. मी व्हिडिओ करून, त्यानं वेळ भेटत नाही जास्ती, आणि शनिवारचं मी तुम्हाला वचन दिलेलं असतं, म्हणून मी तुम्हाला नक्की व्हिडिओ करते. कोणत्या जिल्ह्यातून व्हिडिओ बघते, माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय आवडलं, काय माझ्याकडून चुकलं, ते मला सगळं कमेंट करा. आणि लवकरच म्हणजे सगळ्यांची, मंत्र्यांची वगैरे भेट घेतलेली आहे की बाबा राहिलेलं मानधन द्या, आणि वेतन श्रेणी आम्हाला लवकरात लवकर द्या. कोर्टात जर केस जिंकलो तर वेतन श्रेणी मिळणारच आहे. आणि जे काय करतायत कामं आपले अंगणवाडी सेविका आहेत, कुठे संघटनेत, यूट्यूबवर, चॅनलवर माहिती देतात, तर ऐकत जा. कारण अंगणवाडी सेविकांनी, कर्मचाऱ्यांनी दिलेली माहिती कुठलीच खोटी नसते, थोडीफार असते इकडच्या तिकडच्या गोष्टी, माल मसाला लावून बोलावं लागतं त्यांना. पण असं आहे की खोटी नसते माहिती, कारण त्या फील्डवर काम करतात, त्यांना स्वतः माहिती असतं दुःख. हे बघा, युनियनचे जे बाहेरचे पदाधिकारी असतात, आपण त्यांना जी माहिती देतो त्या माहितीवरून ती कामं करतात. पण आपण स्वतः असतो तर आपल्याला जास्ती माहिती असते. पण आपल्या मैत्रिणींचे व्हिडिओ बघायचे, काय फरक पडतो आहे, तिला प्रशंसा मिळते, ती पुढे होते, तर आपल्याला आनंद झाला पाहिजे. आपल्यामधून कोणी पुढे गेलं तर आनंदी व्हायचं ना, दुःखी नाही व्हायचं, कधीच नाही व्हायचं. आणि कोणी आपल्याला वाईट बोललं त्याला क्षमा करा, कारण ते विचाराचे मतभेद ठेवायचे, मनाचे नाही. मला खरंच कधी कधी असं वाटतं, मी कुणाला वाईट बोलले तर तो माणूस कसा आहे, त्याला कधी भेटू असं होतं. पण मी शक्यतो अपशब्द वापरत नाही. हां, आंदोलन करते असते, जेव्हा परमिशन घेतलेली असते
शासनाचा बाजा वाजवायची तेव्हा बोलला ना. रोजचं मडं त्याला कोण रडवू रोजच. आणि ग्रुपमध्ये एवढं डिस्कशन करून तुमचे डोळे जाणार. एक हिशोब करा, भत्ता नाही आला, डोळे गेले, त्याचा 2,000 चष्म्याचा खर्च, बरोबर. गाडी भाडं धरा ना, हो ठीक आहे, आपण 400-500चा चष्मा घेऊ. गाडी भाडं धरा, येणं जाणं धरा, चेकअप धरा, झाले ती 2,000. मग मान गेली, ते फेस कॅप्चर करून करून मरू द्या ना, तो भत्ता जाऊ दे ना चुलीत. आणि जर जास्ती टेन्शन आलं तर 4-5 दिवसाची सुट्टी घ्यायची बिनपगारी, घरी निवांत झोपायचा. कटू द्या ना, मरू द्या ना तो पगार, काय एवढं टेन्शन घ्यायचं, कुणाला ठेवायचं जमून. माहिती आपल्या सगळ्यांची हातावरची पोट आहेत, मला पण समजतं, पण करायचं काय. खाली मुंडकं केलं, वरी पाय केलं, सगळे निवेदन दिले, सगळ्या मंत्र्यांनी, सगळ्या आमदारांनी, सगळ्या खासदारांनी, सत्तेतले विरोधक पक्ष सगळ्यांनी आपला मुद्दा घेतलेला आहे. आपण चर्चेत आहोत, पण आपल्यावर खर्च नाही, नुसती आपली चर्चा आहे. आणि आपल्यावर खर्चसुद्धा केला पाहिजे. तर आहे ना, जास्ती टेन्शन आलं ना, 3 दिवसाची सीएल घ्यायची, नाहीतर 5 दिवसाची सुट्टी देऊन निवांत राहायचं. ते ग्रुपमध्ये दिवसभर पाखरांसारखं किलबिल किलबिल किल, हे दाखवा ते दाखवा, भत्ता कसा नाही आला, तसा नाही आला, असा नाही आला. काहीही कर तू बाई, ज्यांना भत्ता यायचं त्यांनाच येतो, हे माझा अनुभव आहे. कारण एक सेविका कामच नाही करत, तिच्या मदतनीसला कसा भत्ता आला हो आमच्याकडे झाल्यास. म्हणून सांगते तुम्हाला, भत्त्याचं आणि कामाचं काही घेणं देणं नाही. जिसपे ऑफिस मेहरबान वो गदा भी पैलवान, असं आहे. म्हणून ती मंत्रा धरून काढा ते मास्टरवरची. ती बरोबर माझा व्हिडिओ बघत असेल तर मला शिव्या देसन, हिला गड्डा उठला, हिला गोळा उठला, मला मंत्रा म्हणते. कारण तुम्हाला पण ती मंत्रादासी सोमवारपासून दिसणारच आहे अंगणवाडीत आली की. हां, ही मॅडमले कान भरते, धरा तिला, आपलीच आहे, द्या 2-3 गुत्त तिला. म्हणा कशाला का बाई पटापटा करते, कर की अंगणवाडीचं काम. आणि सगळे एकत्र होऊन लागा तिच्या मागं, करू दे तिला बरोबर. अशा आमच्याकडे पण आहेत, आम्ही आणतो ताळ्यावर, तुम्ही पण आणायचं. हे कोणाला घाबरायचं नाही. मी आता तुम्हाला काय फेकून मारलं तर तुम्ही चुकवणार ना, मग शब्द पण असे चुकवायचे असतात. इकडून आले असे घ्यायचे, इकडून आले असे घ्यायचे, इकडून वरून आले असं करायचे. शब्द चुकवायचे, मनाला नाही लागू द्यायचे शब्द. मनाला लागलं की दुःख होतं. आणि एकदा माणसाला दुःख झालं, वेदना झाल्या की माणूस वाईट करायला सुरुवात करतो. आणि दुःख झालं की आजारी पडतो. म्हणून दुःखी होऊ नका, आनंदी राहा, हसत राहा. भेटूया पुढच्या शनिवारी. परत नवीन व्हिडिओ घेऊन येणार मी, नवीन माहिती. आणि काही वेतनवाढ झालेली नाही, मिटिंगा सगळ्यांच्याच झालेल्या आहेत, पण त्याच्यामधून असा ठोस काही मुद्दा निघालेला नाही. ग्रॅज्युएटी पेन्शनचं करूया, सकारात्मक आश्वासन ते नेहमीच देतात. जोपर्यंत अकाउंटला पैसे येणार नाही मला विश्वास होणार नाही, कारण हे शासन विश्वासाच्या लायकीचं नाही. तर चला तायांनो, पटकन आता तरी सबस्क्राईब करा, कुटुंब वाढवूया आपलं. चला, धन्यवाद सगळ्यांना, बाय बाय. एन्जॉय करा, मज्जा करा जीवनात.